नमस्कार मित्रांनो, हे बघा, जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही वाघ पकडणारच आहे. तर आम्ही आज रोजी काय केलंय, आज रोजी हे बघा, आमचे भाऊसाहेब विठ्ठल वदक यांनी आम्हाला मका दिली. समोरची मका त्यांची आहे. या परिसरात वाघ असतोय. त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की काय लागेल ती मका घेऊन जा, आपण वाघ पकडाच. ही संपूर्ण मका त्यांनी दिली आणि आम्ही वाघाला असं वाटलं पाहिजे की हे जंगलच आहे. आम्हाला नागपूरवरून जे वनाधिकारी आहे, आपले संगमनेरचे अधिकारी, त्याच्यानंतर नगरचे अधिकारी, त्यांनी आज सुचवलं की कडाकडाने तुम्ही मका लावा, म्हणजे हे जंगल वाटलं पाहिजे. इथं पिंजरा आहे, त्याला कळलंच नाही पाहिजे. आणि आतमध्ये हे सामान्य सडा टाकलाय बघा, शेणाचा सडा टाकायला लावला होता त्यांनी. सडा दाखव त्यांना. पुढे कोंबडी ठेवलेली आहे, पुढे कोंबडी ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही नेहमीचा प्रयोग, आमचा बोंबील आणि सुकट, तो प्रयोग आम्ही करतोच आहे. तर हा जो वाघ आहे, हा वाघ आम्ही पकडणारच आहे. 100% त्याला सोडणार नाही. तो हे बघा, इकडे डोंगर जो आहे त्याला गॅटमा म्हणतात, त्याचं ती गुफा आहे, तिथून निघतो. तिथं त्याचं वास्तव्य असतं. तिथून निघाल्यानंतर तो इथं चक्कर मारतोय. आणि इथून आज रोजी इथून गेल्यानंतर हा शनीचा डोंगर आहे बघा. शनीच्या डोंगरच्या पलीकडून पहाटे 4:30 वाजता भाऊसाहेब डोळे आणि लक्ष्मण चोपडे त्यांचा मला फोन आला होता. तर त्यांचा फोन आल्यानंतर तिथं तो वाघ होता. त्याने रात्री इथं हे बघा, हे वासरू खालय, हे वासरू इथं खालय. त्याला आम्ही काल त्याला शिकारीसाठी मुद्दाम ठेवलं होतं, जेणेकरून ते वासरू खालीवर तो इकडे कैद होईल, असा आमचा प्लॅन होता. तर बघा, आम्ही असे प्रयोग केलेले. मला बोलतो हा बोला. आमचं 100% टार्गेट आहे का वाघ पकडायचं, म्हणजे पकडायचं. एक छोटस पिल्लू आहे त्याच्या खाली आणि तो मोठा बिबट्या आहे. आम्हाला 100% टार्गेट आहे आमचं, तर तो आम्हाला पकडायचा. धन्यवाद.